तर सध्या आपण असरेटिव्ह सेंटेन्सचे वर्बल क्वेश्चन कसं करायचे ते पाहत आहोत आणि एक एक टेन्सचं आपण पाहत आहोत. आता आपले पूर्ण पास्ट टेन्स सगळे संपलेत आणि प्रेझेंट टेन्स पण सगळे संपलेत. आजपासून आपण फ्युचर टेन्सचं असरेटिव्ह सेंटेन्सचं वर्बल क्वेश्चन करायला चालू करणार आहोत. सिम्पल फ्युचर टेन्स आहे पहिला फ्युचर टेन्समधला, ज्याचं आपण आज उदाहरण पाहणार आहोत. सिम्पल फ्युचर टेन्स असरेटिव्ह सेंटेन्स कसे असतात बघा, तुम्हाला त्याचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. चालू कशापासून होते असरेटिव्ह सेंटेन्स? सब्जेक्टपासून. बघा सब्जेक्ट लिहिलं आणि सिम्पल फ्युचर टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब काय असते? विल किंवा शल. आणि त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब नंतर काय आहे ते V1 आणि शेवटी काय आहे ते ऑब्जेक्ट. आणि असरेटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी काय येणार आहे? फुल स्टॉप येणार आहे. तर हे झालं तुमचं असरेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब, विल शाल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. तर आता याचं बघा, याचं जर तुम्हाला व्हर्बल क्वेश्चन करायचे तर त्याची रचना कशी असणार आहे व्हर्बल क्वेश्चनची? पहिल्यांदा येणार हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब कोणते असतात? विल किंवा शाल. त्याच्यानंतर प्लस काय येणार आहे? सब्जेक्ट. नंतर सब्जेक्ट नंतर येते V1 प्लस ऑब्जेक्ट आणि शेवटी काय येणार आहे? क्वेश्चन मार्क. हे आहे व्हर्बल क्वेश्चन कोणत्या टेन्समधलं? सिम्पल फ्युचर टेन्स. तर आता एक एक उदाहरण बघूत आपण आणि तुम्हाला प्रत्येक उदाहरणाचं जे वाक्य सिम्पल फ्युचर टेन्समध्ये दिले असरेटिव्ह सेंटेन्स त्याला बनवायचे तुम्हाला व्हर्बल क्वेश्चन. बघा सिम्पल फ्युचर टेन्समध्ये वाक्य आहे, राधा विल रिमेंबर टू टर्न ऑफ हीटर. म्हणजे राधाला हीटर बंद करण्याचे लक्षात राहील. रिमेंबर म्हणजे काय? लक्षात राहणे. इथे सब्जेक्ट कोण आहे? राधा. विल कोण आहे? हेल्पिंग वर्ब. रिमेंबर हे काय आहे? V1 आणि टू टर्न ऑफ हीटर एवढा पूर्ण काय आहे? ऑब्जेक्ट आहे, की राधाला हीटर बंद करायचं लक्षात राहील. आता याला तुम्हाला करायचं आहे व्हर्बल क्वेश्चन. तर हेल्पिंग वर्ब माहीत पाहिजे. हेल्पिंग वर्ब काय इथं? विल आहे. विल कॅपिटल लिहायचं. त्याच्यानंतर सब्जेक्ट कोण आहे? राधा. राधाचं पण R कॅपिटल. राधा प्रॉपर नाव नाही. विल राधा. त्याच्यानंतर V1 रिमेंबर. त्याच्यानंतर टू टर्न ऑफ हीटर. शेवटी क्वेश्चन मार्क. विल हेल्पिंग वर्ब, राधा सब्जेक्ट, रिमेंबर V1, टू टर्न ऑफ काय आहे तुमचं? ऑब्जेक्ट आहे. हे झालं पहिलं उदाहरण. याचा अर्थ काय होते की राधाला हीटर बंद करण्याचे लक्षात राहील का? 2 नंबरचं वाक्य आहे सिम्पल फ्युचर टेन्सचं, दे विल वेट आउटसाइड द एअरपोर्ट. सब्जेक्ट काय आहे? दे. हेल्पिंग वर्ब काय आहे? विल. वेट काय आहे? वेट म्हणजे वाट पाहणे, वर्ब आहे. V1 आहे. आउटसाइड द एअरपोर्ट हे काय आहे? तुमचा ऑब्जेक्ट आहे. बघा शेवटी फुल स्टॉप आहे, म्हणजे वाक्य कोणतं आहे? असरेटिव्ह सेंटेन्स आहे. तुम्हाला क्वेश्चन काय येणार एक्झाममध्ये? असरेटिव्ह सेंटेन्स दिला असेल तर काय करणार? त्याचं तुम्ही व्हर्बल क्वेश्चन बनवायचं. व्हर्बल क्वेश्चन कशापासून चालू होते? हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब कोण आहे? विल. विल घेतलं. त्याच्यानंतर सब्जेक्ट घ्यायचं. टी स्मॉल काढा कारण हे कॉमन नाऊन आहे, सॉरी प्रोनाऊन आहे. विल दे. त्याच्यानंतर V1 काय? वेट. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट काय? आउट साईड द एअरपोर्ट. शेवटी क्वेश्चन मार्क. अंडरलाईन करून घ्यायचं. विलला हेल्पिंग वर्ब, देला सब्जेक्ट, वेटला V1, आउटसाईड द एअरपोर्टला काय करायचं? ऑब्जेक्ट अंडरलाईन करायचं. हे झालं तुमचं 2 नंबरचं उदाहरण. चला पुढे चला. 3 नंबरचं सिम्पल फ्युचर टेन्सचं वाक्य बघा. हे झालं 2 नंबरचं. 3 नंबरचं वाक्य बघा काय? सोल्जर्स विल डाय इन बॅटल. डाय म्हणजे मरणे. इथं V1 काय? मरणे. हे पण हेल्पिंग वर्ब घ्यायचं, आधी अंडरलाईन करायचं. त्याच्या आधीचं जे असते ते सब्जेक्ट असते आणि त्याच्यानंतर जे असते ते काय असते? V1. इन बॅटल काय आहे? ऑब्जेक्ट आहे. सोल्जर्स विल डाय इन बॅटलचा अर्थ काय होते की सोल्जर्स म्हणजे सैनिक, तर सैनिक युद्धामध्ये मरतील असं वाक्य आहे. असरेटिव्ह सेंटेन्स. त्याला करायचं तुम्हाला व्हर्बल क्वेश्चन. तर काय येणार? हेल्पिंग वर्ब आधी लिहिणार तुम्ही विल. त्याच्यानंतर सब्जेक्ट कोण आहे?
सोल्जर्स. त्याच्यानंतर V1 काय आहे, डाय, आणि ऑब्जेक्ट काय आहे, इन बॅटल. बॅटल म्हणजे युद्ध. शेवटी काय येणार आहे, क्वेश्चन मार्क. सब्जेक्ट काय आहे, हेल्पिंग वर्ब काय आहे, विल आहे. सब्जेक्ट काय आहे, सोल्जर्स आहे. डाय V1 आहे. इन बॅटल काय आहे, ऑब्जेक्ट आहे. याच्यामध्ये इन का आहे हे तुम्हाला उद्या मला सांगायचं आहे. इन. चला, तुमचं झालं 3 नंबरचं वाक्य. आता 4 नंबरचं उदाहरण बघा. 4 नंबरचं वाक्य सिंपल फ्युचर टेन्सचं. सरिता विल पास इन स्कॉलरशिप एक्झाम. म्हणजे स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये सरिता पास होईल असं वाक्य आहे. असर्टिव्ह सेंटेन्स. त्याला करायचं तुम्हाला वर्बल क्वेश्चन. सरिता सब्जेक्ट आहे, विल हेल्पिंग वर्ब आहे, पास V1 आहे, इन स्कॉलरशिप एक्झाम ऑब्जेक्ट आहे. वर्बल क्वेश्चन करताना हेल्पिंग वर्ब घ्यायचं, त्याच्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा सरिता, त्याच्यानंतर वर्ब घ्यायचं V1 पास, पास म्हणजे उत्तीर्ण होणे, आणि शेवटी घ्यायचा ऑब्जेक्ट स्कॉलरशिप एक्झाम क्वेश्चन मार्क. विल काय, हेल्पिंग वर्ब, सरिता काय, सब्जेक्ट, पास काय V1, इन स्कॉलरशिप एक्झाम काय आहे, ऑब्जेक्ट आहे. हे झालं तुमचं वर्बल क्वेश्चन. चला नेक्स्ट उदाहरण बघा. 5 नंबरचं सेंटेन्स काय आहे, 5th सेंटेन्स आहे, ही विल पुल मी अप. पुल म्हणजे ओढणे, तर तो मला वर ओढेल असं वाक्य आहे. हे आहे असर्टिव्ह सेंटेन्स. कारण असर्टिव्ह सेंटेन्स काय आहे, कारण वाक्य चालू कशापासून होते, सब्जेक्टपासून. बघा, ही जे आहे सब्जेक्ट आहे, विल का आहे, हेल्पिंग वर्ब आहे, पुल V1 आहे, मी अप हे आहे ऑब्जेक्ट. आणि उद्या तुम्ही मला काय सांगायचं, हे जे मी आहे, मी या वाक्यामध्ये ते काय आहे, नाऊन आहे का, प्रोनाऊन आहे का, ॲडजेक्टिव्ह आहे, ते सांगायचं. बघा वर्बल क्वेश्चन बघा काय होते. हेल्पिंग वर्ब विल, त्याच्यानंतर सब्जेक्ट घ्या ही, त्याच्यानंतर V1 का आहे, पुल, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट का आहे, मी अप, आणि शेवटी काय द्यायचं, क्वेश्चन मार्क. विल का आहे, हेल्पिंग वर्ब, ही का आहे, सब्जेक्ट, पुल का आहे V1, आणि मी अप हे काय आहे तुमचं ऑब्जेक्ट आहे. तर हे झालं तुमचं वर्बल क्वेश्चन. कारण कशापासून चालू होते, ते हेल्पिंग वर्बपासून. तर याचा अर्थ काय होते की तो मला वर ओढेल का, क्वेश्चन आहे. यालाच काय म्हणतात, एस नो टाईप क्वेश्चन हे म्हणतात, यालाच वर्बल क्वेश्चन हे म्हणतात, किंवा त्याला इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स पण म्हणतात. तर एक्झाममध्ये काही पण जरी म्हटलं तरी शेवटी उत्तर तुमचं हे झालं पाहिजे. याला तुम्हाला असं येऊ शकते कंसामध्ये की याला वर्बल क्वेश्चन बनवा, किंवा येऊ शकते की यस नो टाईप क्वेश्चन करा, किंवा येऊ शकते की इंट्रॉगेटिव्ह करा. तिन्ही शब्द येतात, पण शेवटी करायचं काय, उत्तर हेच करायचं की विल ही पुल मी अप. हेल्पिंग वर्ब घ्यायचं आणि बाकीचं वाक्य जशाला तसं लिहून टाकायचं. हे झालं 5th नंबरचं उदाहरण. आता बघा तुम्हाला बघायचं 6th नंबरचं सेंटेन्स काय, सिंपल फ्युचर टेन्सचं. राकेश विल सेल ॲपल इन फ्रंट ऑफ चर्च. म्हणजे राकेश हे तुमचा काय आहे, सब्जेक्ट आहे, कारण तो काम करायला, कोणतं काम, विकायचं. विल हेल्पिंग वर्ब आहे, सेल म्हणजे विकणे हे वर्ब आहे, ॲपल हे ऑब्जेक्ट आहे, आणि इन फ्रंट ऑफ चर्च हे आहे कॉम्प्लिमेंट. तर उद्या तुम्हाला ॲपल हे शब्द नाऊन आहे, प्रोनाऊन आहे का, वर्ब आहे, ॲडवर्ब आहे, ते मला सांगायचं. ॲपल. चला बघा, याचं काय करायचं, तुम्हाला वर्बल क्वेश्चन बनवायचं आहे. तर वर्बल क्वेश्चनची सुरुवात कशापासून होते, हेल्पिंग वर्बपासून. हेल्पिंग वर्ब काय, विल, त्याच्यानंतर सब्जेक्ट येणार, सब्जेक्ट काय आहे, राकेश,
त्याच्यानंतर V1 येणार, V1 का आहे सेल. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट येणार, ऑब्जेक्ट का आहे ॲपल. त्याच्यानंतर शेवटी उरलेलं काय येणार कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट का आहे इन फ्रंट ऑफ चर्च. इन फ्रंट ऑफ चर्च. will helping verb राकेश सब्जेक्ट, सेल V1, ॲपल ऑब्जेक्ट, इन फ्रंट ऑफ चर्च काय कॉम्प्लिमेंट. शेवटी काय द्यायचं क्वेश्चन मार्क. याच्या आधीच्या वाक्यात क्वेश्चन मार्क दिला की नाही. हां ही विल ही पुल मी अप क्वेश्चन मार्क दिलेला आहे राईट. त्याच्या आधी एक्झामच्या नंतर क्वेश्चन मार्क दिला आहे राईट. बघा सगळीकडे काय पाहिजे क्वेश्चन मार्क पाहिजे. सगळीकडे क्वेश्चन मार्क आहे म्हणजे आपलं बरोबर आहे. चला 7 नंबरचं उदाहरण पाहायचं आपल्याला. 6 झालं आता. 7 नंबरचं उदाहरण आहे सिम्पल फ्युचर टेन्सचं. विनोद विल बाय अ प्लॉट इन मार्केट. सब्जेक्ट कोण आहे विनोद आहे. विल का आहे हेल्पिंग वर्ब आहे. बाय V1 आहे. अ प्लॉट ऑब्जेक्ट आहे. इन मार्केट कॉम्प्लिमेंट आहे. हे असरेटिव्ह सेंटेन्स आहे कारण सब्जेक्टपासून चालू होते. बनवायचे तुम्हाला वर्बल क्वेश्चन. वर्बल क्वेश्चनची सुरुवात कशापासून होते सांगा मला हेल्पिंग वर्बपासून. हेल्पिंग वर्ब कोणता आहे सांगा विल. हेल्पिंग वर्ब नंतर काय ते सब्जेक्ट. सब्जेक्ट कोण आहे विनोद. त्याच्यानंतर V1 कोण आहे बाय. ऑब्जेक्ट अ प्लॉट आणि कॉम्प्लिमेंट शेवटी इन मार्केट. शेवटी क्वेश्चन मार्क. विल हेल्पिंग वर्ब आहे. विनोद सब्जेक्ट आहे. बाय V1 आहे. प्लॉट ऑब्जेक्ट आहे. इन मार्केट काय कॉम्प्लिमेंट आहे. हे झालं विल विनोद बाय अ प्लॉट इन मार्केट. याचा अर्थ काय होते की विनोद मार्केटमध्ये म्हणजे बाजारामध्ये एक प्लॉट विकत घेईल का. हे झालं त्याचा अर्थ कारण ते आहे क्वेश्चन. चला सिम्पल फ्युचर टेन्सचं 8 नंबरचं उदाहरण बघा. 8 नंबरचं उदाहरण आहे रमन विल पे ह्यूज अमाऊंट ऑफ मनी. रमन विल पे ह्यूज अमाऊंट ऑफ मनी टू किडनॅपर्स. म्हणजे रमन खूप जास्त पैसे किडनॅपर्सला देईल. रमन का आहे तुमचा सब्जेक्ट आहे. विल का आहे हेल्पिंग वर्ब. पे V1. ह्यूज अमाऊंट ऑफ मनी एवढा आहे ऑब्जेक्ट. टू किडनॅपर्स हे आहे कॉम्प्लिमेंट. हे वाक्य आहे असर्टिव्ह सेंटेन्स. चालू कशापासून होते हेल्पिंग वर्बपासून चालू होते म्हणून आहे असर्टिव्ह सेंटेन्स. आता बघायला करायचं वर्बल क्वेश्चन. वर्बल क्वेश्चन कशापासून चालू होते सांगा मला हेल्पिंग वर्बपासून. यावरच्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोण आहे सिम्पल फ्युचर टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब कोण असते सहसा विल. त्याच्यानंतर कोण आहे याचं सब्जेक्ट विल रमन. V1 का आहे पे. ऑब्जेक्ट काय ह्यूज अमाऊंट ऑफ मनी आणि कॉम्प्लिमेंट काय आहे टू किडनॅपर्स. शेवटी क्वेश्चन मार्क. विल हेल्पिंग वर्ब. रमन सब्जेक्ट. पे V1. ह्यूज अमाऊंट ऑफ मनी ऑब्जेक्ट आणि टू किडनॅपर काय आहे कॉम्प्लिमेंट. तर हे झालं तुमचं वर्बल क्वेश्चन. आता होमवर्कसाठी वाक्य घ्या. नंबर 1चं वाक्य आहे असर्टिव्ह सेंटेन्स आहे. तुम्हाला करायचं आहे वर्बल क्वेश्चन. असर्टिव्ह सेंटेन्स काय आहे बघा नंबर 1चं. कोहली will score
सेंचुरी इन नेक्स्ट मॅच. सब्जेक्टपासून चालू होते म्हणून काय आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे. आता एक वर्बल क्वेश्चन देतो, त्याचं तुम्हाला काय करून आणायचं आहे, असर्टिव्ह सेंटेन्स. बघा वाक्य आहे, विल ही अचीव सक्सेस इन स्पोर्ट्स. शेवटी क्वेश्चन मार्क, कारण कशापासून चालू होते, हेल्पिंग वर्बपासून. याचा अर्थ काय होते, विल ही अचीव सक्सेस इन स्पोर्ट्सचा अर्थ काय होते की त्याला खेळामध्ये यश मिळेल का.